मित्रांनो, आमचे वेकअप स्किलअपचे दर महिन्यामध्ये 4 वर्कशॉप्स होत असतात. 2 संभाजीनगर येथे आणि 2 नाशिक येथे. काही कॉमन गोष्टी ज्या आढळल्या ना, त्या अशा आहेत की आज बऱ्याच जणांना त्यांच्या प्रायोरिटीज माहीत नाही आहेत. सेकंड थिंग, दे डोंट नो हाऊ टू मॅनेज द टाईम. थर्ड थिंग, दे डोंट नो हाऊ टू मॅनेज मनी. आणि हे सगळं होत नाही म्हणूनच त्यांची ग्रोथ थांबलेली आहे. दे थिंक दॅट की वर्किंग इन देअर बिझनेस विल सॉल्व देअर प्रॉब्लेम्स, किंवा बॉरोईंग मनी और टेकिंग लोन विल सॉल्व द प्रॉब्लेम. हायरिंग पर्सन विल सॉल्व द प्रॉब्लेम. याने काहीच होत नाही. बिझनेस आहे तिथेच राहतो, लायबिलिटीज वाढत जातात, किंवा माणसं हँडल करण्याची नंबर ऑफ पीपल वाढत जातात आणि बिझनेसमध्ये ग्रोथ दिसत नाही. एंड अप बिईंग फ्रस्ट्रेटेड एंटरप्रेन्युअर. उद्योजक पण राहत नाही, कारण तो स्वतःच्याच उद्योगात नोकरी करायला लागतो. आम्ही हे जे वेकअप स्किलअपसाठी तुम्हाला 2 दिवस काढायला सांगतो, तर याचसाठी एक सिस्टीम बेस्ड बिझनेस उभा करा. बिझनेस सिस्टमच्या हवाली करा. तुम्ही फ्री व्हा टू मल्टिप्लाय द बिझनेस. तरच तुमचा बिझनेस ग्रो होईल आणि तुम्ही सुखी व्हाल. अन्यथा नातेवाईक नावं ठेवतील, मित्रमंडळ दुरावेल, स्वतःच्या हेल्थ स्टेकवर लागलेली असेल, पैसे पण नसतील, वेळ पण नसेल. मग विचार येतो, नोकरी केलेली काय वाईट होती. विचार करू नका.